एका ठिकाणी एक पी-एस-आय महिला राहत होती. आता या महिलेची ओळख एका सिव्हिल इंजिनिअर पुरुषासोबत झाली. आता हा जो पुरुष होता, सुरुवातीला या महिलेसोबत खूप गोड-गोड बोलायचा. मग काही दिवसांनी त्या पुरुषाने त्या महिलेला फोन केला आणि तो तिला म्हणाला, की "तुम्ही मला या ठिकाणी भेटायला या." मग तो पुरुष आपली 4 चाकी गाडी घेऊन एकदम रुबाबात त्या महिलेला भेटायला जातो. मग त्या महिलेला तो भेटतो आणि भेटल्यानंतर तो पुरुष त्या महिलेला लॉजवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. पण ती महिला लॉजवर जाण्यासाठी त्याला नकार देते. खूप विरोध करते. त्या महिलेने नकार दिल्यामुळे तो पुरुष त्या महिलेला काही आमिष देतो. मग ती महिला त्याची सर्व गोष्टी मान्य करते आणि त्याच्यासोबत लॉजवर जाते. मग लॉजवर गेल्यानंतर तो पुरुष त्या महिलेसोबत असं कृत्य करतो, जे कृत्य ऐकून मंडळींनो तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. मंडळींनो नेमकं काय आहे हे प्रकरण? कुठे घडली ही घटना? संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पण माझी तुम्हाला एक विनंती आहे, की तुम्ही अजूनही या व्हिडिओला लाईक केले नसेल, तर लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढील घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळी, क्राईम एमएचमध्ये तुमचं स्वागत आहे. मंडळींनो, या घटनेची सुरुवात आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमधून होते. नागपूरमध्ये एक गाव आहे आणि त्या गावात एक 31 वर्षीय पी-एस-आय महिला राहत होती. आता या महिलेची नियुक्ती नुकतीच नागपूरमध्ये झालेली होती. पी-एस-आय झाल्यामुळे तिच्या आई खूप आनंद झाला होता. सगळं काही या महिलेच्या जीवनात सुरळीत चाललेलं होतं. पण वय जास्त वाढत असल्यामुळे त्या महिलेला लग्नाची खूप काळजी वाटत होती. त्या महिलेच्या मनात फक्त एकच विचार यायचा, की आपलं लग्न कधी होईल? कुणासोबत होईल? समोरचा व्यक्ती कसा असेल? हाच विचार तिच्या मनात गुंतलेला असायचा. मग ती महिला लग्नाचा जो बायोडाटा असतो, तो तयार करते आणि ज्या लग्नाच्या ऑनलाईन वेबसाईट असतात, त्याच्यावरती अपलोड करते. आता ज्या लग्नाच्या वेबसाईट असतात, त्यावर अनेक लोकं येतात, बायोडाटा बघतात, पसंती करतात आणि पुढे लग्नाचं काहीतरी ठरवतात. अशाच एका पुरुषाने या पोलीस इन्स्पेक्टरचा बायोडाटा बघितला. त्याला ती खूप आवडली. मग तो पुरुष तिला खूप मेसेज करतो. तिला बोलतो, की "काय झालं? तुम्ही माझा बायोडाटा बघितला की नाही? मला तुम्ही पसंत आहे." असं वारंवार तो मेसेज करतो. आता ही जी महिला होती, ही कामात असायची. तिचे काही त्या वेबसाईटवर जास्त लक्ष नव्हतं. तिने ते दुर्लक्ष केलं. मग काही दिवस असेच ओलांडून गेले. मग त्या पुरुषाचे वारंवार मेसेज येत असल्यामुळे त्या महिलेला वाटलं, चला आपण आता एकदा बघूच नक्की तो पुरुष कसा आहे. मग ती महिला त्या वेबसाईटवर जाते आणि त्या पुरुषाची संपूर्ण डिटेल बघते. तर तो पुरुष दिसायला चांगला होता, सिव्हिल इंजिनिअर होता. त्याच्याकडे शेती पण चांगली होती 5 एकर. त्याने आपल्या बायोडेटामध्ये संपूर्ण आपली डिटेल्स टाकलेली होती. मग महिलेला वाटलं, की चांगला पुरुष आहे, शिकलेला आहे, चांगल्या कामाला पण आहे, जमीन जागा सर्व गोष्टी आहे. तेव्हा महिलेने त्याच्यासोबत बोलायला सुरुवात केली. मग तो पुरुष आणि ती महिला फोनवर बोलू लागले आणि बोलता-बोलता तो पुरुष तिला म्हणाला, की "तुम्ही माझा बायोडाटा पसंत केला असेल, तर आपण कुठेतरी भेटू, बोलू, बसू आणि मग लग्नाचं ठरवू." मग ती महिला पण त्या पुरुषाला होकार देते. मग तो पुरुष त्या महिलेला सांगतो, की "आपण या दिवशी नागपूरच्या एका ठिकाणी भेटू." ती महिला पण त्याला होकार देते. मग त्या महिलेला भेटण्यासाठी तो पुरुष अगदी थाटामाटात जातो, रुबाबात जातो, आपली 4 चाकी गाडी घेऊन जातो, त्या महिलेला आकर्षित करण्यासाठी आणि ती महिला पण त्याच्यावर खूप आकर्षित होते. मग या दोघांच्या गाठीभेटी एका ठिकाणी झाल्यावर तो पुरुष तिला गाडीत बसवतो आणि थेट हॉटेलमध्ये घेऊन जातो. मग हॉटेलमध्ये त्यांचे चांगले जेवणं होते, गप्पा-गोष्टी होतात. सगळ्या गोष्टी एकदम चांगल्या प्रकारे पार पडतात. मग तो पुरुष त्या महिलेला लॉजवर घेऊन जातो. पण लॉजवर घेऊन जाताना ती महिला त्याला नकार देते. ती म्हणते, "अजून आपले काहीच नाही. जेव्हा लग्न होईल तेव्हा आपण पुढे बघू. आता आपण इथेच थांबू." पण तो पुरुष तिचं ऐकायला तयार नव्हता. मग त्या पुरुषाने ठरवलं, की आता हिला कसं तरी मनवले पाहिजे, तेव्हाच ही लॉजवर येईल. मग त्या पुरुषाने तिच्यासोबत गोड-गोड बोलायला सुरुवात केली. तिला लग्नाचं आमिष दाखवलं. तिला सांगितलं, की "आपण उद्याच लग्न करू. मी तुझा होणारा नवरा आहे." असं बोलून तिला लॉजवर त्याने नेलं आणि लॉजवर नेल्यानंतर तिच्यासोबत नको ते कृत्य घडून आणलं. मग असं 4-5 दिवस ते लॉजवर भेटायचे आणि आपली मजा घ्यायचे. काही काळ निघून गेल्यानंतर ती महिला गर्भवती राहिली. आता गर्भवती राहिल्यानंतर त्या महिलेला धक्काच बसला. कारण लग्न पण झालेलं नव्हतं.
मग ती महिला त्या पुरुषाला फोन करते आणि त्याला म्हणते, की "मी प्रेग्नंट आहे. तू माझ्यासोबत लग्न कर." मग तो पुरुष म्हणतो, "चल ठीक आहे, आपण लग्न करू." मग ते दोघे पण कोर्टात जातात आणि लग्न करतात. आता लग्न झाल्यानंतर ते दोघेही एका फ्लॅटवर राहायचे. सगळं काही सुरळीत चाललेलं होतं. पण अचानक तो पुरुष त्या महिलेला खूप छळायचा. तिला मारायचा, तिला शिवीगाळ द्यायचा. त्या महिलेला तो बोलायचा, की "तुझा सर्व पगार मला दे. तुझ्या घरच्यांना नको देऊ, इकडे-तिकडे खर्च नको करू." आता जी महिला होती, ती सर्व ती सहन करत होती, कारण ती गर्भवती होती. तिने आपल्या नवऱ्याला काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. मग 2-3 दिवसानंतर ती महिला त्या पुरुषाला म्हणते, की "आपलं लग्न फक्त आपल्या दोघांमध्येच झालेलं आहे. आपल्या नातेवाईकांना पण माहीत नाही, आपल्या आई-वडिलांना पण माहीत नाही. आपण एक काम करू, आपण सर्वांसमोर लग्न करू." मग तो पुरुष पण त्या महिलेला होकार देतो. मग नागपूरच्या एका लॉन्सवर त्यांचं लग्न होतं. सर्व त्यांचे नातेवाईक, मुलाकडले नातेवाईक, मुलीकडे नातेवाईक सर्व तिथे येतात आणि लग्न चांगल्या प्रकारे पार पडतं. मग आता त्यांचं पक्कं लग्न झालेलं होतं. कारण लोकांना पण कळालं होतं, की ह्या दोघांचं लग्न झालेलं आहे. लग्नानंतर त्या महिलेचा संसार अगदी सुरळीत चाललेला होता. पण अचानक त्या महिलेच्या नवऱ्याचे खरं रूप त्या महिलेच्या समोर येतं. जो त्या महिलेने नवरा केलेला होता, तो सिव्हिल इंजिनिअर नव्हता. त्याला काही शेती नव्हती. तो अशा छोट्या-मोठ्या कंपनीत काम करायचा. महिलेला समजलं, की ह्या माणसाने माझी फसवणूक केली आहे. माझ्या पैशासाठी हा माझ्या मागे लागलेला होता आणि याने माझ्यासोबत लग्न केले, हे तिला समजले. मग त्या पुरुषाला पण याची खबर लागली, की या महिलेला आता सर्व प्रकार समजलेला आहे. मग या पुरुषाने आता त्या महिलेचे जे व्हिडिओ होते, जे त्यांनी लॉजवर काढलेले होते, ते त्याने व्हायरल करायला सुरुवात केली. त्या महिलेला तो धमकी देऊ लागला, की "जर तू मला पैसे दिले नाही, तर तुझे व्हिडिओ मी व्हायरल करीन. लोकांना दाखवील, तुझी बदनामी करीन." तेव्हा ती महिला आता हतबल झाली. तिने काही दिवस त्याला पैसे दिले. आता या पुरुषाचा लोभ हा दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. तो दररोज तिच्याकडून पैशाची माग करत होता आणि नाही दिली तर तिला तो धमकी द्यायचा. मग कंटाळून ती महिला नागपूरमधील एका जवळच्या पोलीस ठाण्यात गेली. मग त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या महिलेने त्या पुरुषाची तक्रार केली. पोलिसांना सांगितलं, की ह्या माणसाने मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि माझी फसवणूक केली. मग पोलिसांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि तात्काळ त्या आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. मंडळींनो, सध्या या प्रकरणाचा पोलीस चांगल्या प्रकारे तपास करत आहे आणि मंडळींनो नक्कीच या महिलेला न्याय भेटेल अशी आपण अपेक्षा करूया. पण मंडळींनो तुम्हीच बघा समाजात या अशा प्रकारच्या घटना घडत आहे ही खूप लाजिरवाणी बाब आहे. महिलांचा छळ हे अजूनही कमी झालेला नाही. मंडळींनो या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा अश्लीलतेचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडतंय तेच आम्ही सांगत आहोत. या घटनेबद्दल मंडळींनो तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. तर चला मंडळी भेटूया पुढच्या नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.